वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप 6 चे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। मग लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन प्लस सबस्टिट्यूशन मेथड याचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। आता टाइप 6 मध्ये आपण जे डिफरंट फॉर्मॅट आहेत इंटिग्रेशनचे त्याचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। बघा 4 ते 5 फॉर्मॅट आहेत, त्या फॉर्मॅटपैकी कमीत कमी 2 फॉर्मॅटवरती तुमचे न्यूमेरिकल तिथे विचारले जातात। बघा इंटिग्रेशनमध्ये थोडा डिफिकल्ट पार्ट जो आहे तो तुम्हाला इथे न्यूमेरिकल ओळखता आला पाहिजे। आता आपण टाइप 6 चे न्यूमेरिकल स्टडी करणार आहे, तर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला इथे न्यूमेरिकल ओळखता येतील। बघा आता टाइप 6 मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, प्रॉब्लेम बेस्ड ऑन इंटिग्रल ऑफ द फॉर्म। म्हणजे इथे एक डिफरंट फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट तुम्हाला ओळखता आला पाहिजे, म्हणजे तो त्या टाईपचा न्यूमेरिकल आहे असं आपण समजतो आणि त्या फॉर्मॅटनुसार न्यूमेरिकल सॉल्व करतो। आणि इथे सुद्धा आपण सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करतो, नंतर बेसिक फॉर्म्युले आपले अप्लाय होतात, त्यानुसार न्यूमेरिकल सॉल्व करतो। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, जे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता टाइप 6 प्रॉब्लेम बेस्ड ऑन इंटिग्रल ऑफ द फॉर्म। आता इथे जो फॉर्म आहे तुमचा फॉर्मॅट आहे तो कसा असेल बघा, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ए, इथे प्लस असेल किंवा मायनस असेल, ए प्लस मायनस बी साइन स्क्वेअर एक्स। बघा ए प्लस मायनस बी साइन स्क्वेअर, ए आणि बी तुमचे काय आहे, हे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे काय असे तुमचे कॉन्स्टंट असतील। ए प्लस मायनस बी साइन स्क्वेअर एक्स किंवा इंटिग्रेशन dx अपॉन ए प्लस मायनस बी कॉस स्क्वेअर एक्स, इंटिग्रेशन dx अपॉन ए साइन स्क्वेअर एक्स प्लस मायनस बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस मायनस सी। आता बघा इथे मी एक्झाम्पल सुद्धा दाखवलेलं आहे, ए आणि बी तुमचे काय कॉन्स्टंट आहेत। बघा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स dx अपॉन 2 मायनस 3 कॉस स्क्वेअर एक्स। आणि फॉर एक्झाम्पलमध्ये याचं जे एक्झाम्पल आहे dx अपॉन 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 9 साइन स्क्वेअर एक्स। आता सी इथे मोस्टली दिलेला नसतो। आता याचे जे न्यूमेरिकल आहेत ना, तर ह्या टाईपचा न्यूमेरिकल मोस्टली एक्झाममध्ये विचारला जातो, पण असं नाही आहे काय विचारू शकत नाही। सिंपल प्रोसिजर आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी। आणि बघा मोस्टली इथे काय आहे बघा, ए बी आणि सी, आता हा सी सुद्धा कॉन्स्टंट आहे पण मोस्टली हा इथे दिलेला नसतो, बरोबर, मोस्टली नसतो, पण याच्यावरून तुम्हाला ओळखता आला पाहिजे की या टाईपचा हा न्यूमेरिकल आहे। आता बघा सॉल्व कसं करायचं, सिंपल स्टेप्स आहे तिथे। अशा प्रकारे जर फॉर्मॅट तुम्हाला दिसला, अशा प्रकारे न्यूमेरिकल दिसला तर समजून जायचं आपल्याला इथे काय करायचं आहे, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स। याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे आणि हा जो डिनॉमिनेटर आहे, हा जो न्यूमरेटर डिनॉमिनेटर याला काय करायचं, कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करायचं, बरं, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स। देन सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करायचा, पुट tan x इज इक्वल टू टी, बरोबर, tan x इज इक्वल टू टी पुट करायचं। याला डिफरन्शिएट आपण केलं तर tan x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, सेक्स स्क्वेअर एक्स, आणि dx ला आपण इथे मल्टिप्लाय करतो, बरं, सेक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt, म्हणजे पुट tan x इज इक्वल टू टी करायचं आणि याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची। मग याचे न्यूमेरिकल सुद्धा मोस्टली एक्झाममध्ये विचारले जातात। तर ह्या टाईपचा एकच न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतो, म्हणजे 3 ते 4 फॉर्मॅट आहेत, त्याच्यापैकी 2 फॉर्मॅटचे न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारले जातात। मग याचे न्यूमेरिकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहे। तुम्ही सगळं नोट डाऊन करा, कारण इंटिग्रेशनमध्ये न्यूमेरिकल ओळखणं इम्पॉर्टंट आहे। तुम्ही सगळं नोट डाऊन करा प्रॉपर, नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे न्यूमेरिकल सॉल्व करू। यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।